माझ्या बांगड्या बघा कशी आईच चालली आमची. ती म्हणत असते ही कुठे गेला होता इतक्या दिवस, दाखव. बघा कसलं पोरगं उंदरावणी झाले, गोरपान नुसतं. बघा आई ओळखू येते का हे आकाचंच आहे म्हणून नागपुडं. बघा कसं देखणं दिसतंय नुसतं. हा बघा बघा असा रवी नानाने त्याला चापाडला का नाही, असा धापाडला का नाही. कस केलं काकाने तुला, काय म्हणला काका? कसं दाखव कसलं दिसतंय एकदा बरोबर. बघा आणि ही गुड्डी ना, ही गुड्डी ना, ही गुड्डी लय गुणाची हाय, लय नखरेची आहे, लय नखरेची आहे. ही दुसरं कुठे खेळतंय बघायचं का. ह्याचा बॉल कुठे गेला, हिंगीचा बॉल कुठे गेला. आई थांबा मैत्रिणींना, हो का ह्याच्यावर खेळतं तर. इगू काय नाव आहे ना हिला काका, काय नाव तुला? युवा. हा हो का युवा. एक ताई साहेब म्हणतात काळू बाळू, सुवर्णताई म्हणतात काळू बाळू लय भारी लय चिकली. कुठे गेलं कुठे गेलं, हात कसं खेळतंय हका हका हका, कसं नखरं करतंय बघा. लपत आहे कसं. हे आपलं असंच कसं राहतं, चांगलं असतं मग. अयो अयो गाना चल उठ जेवाय. दिदाबाईने बघ ना काय केलंय खायला. चल मग तू हिंड, तू बोंबलं त्याच्यामुळं पापांना राग येतो तुझा. हां उठ चल. चल म्हणलं की लगेच निघायचं, डोकं खाऊ नको माझं. चल उठ. तिथे ॲड्रेस लिहित होते मी, आणि ही डुगं इथं मायापाशी बसलं होतं. हो का कसं बसलंय. चल जेवण करायला बाळा. इथं ना खिडकीत खूप छान हवा लागते, गार थंड, आणि खूप उंची बघू शकता. म्हणजे हाताला पण नाही येत. गणेशचा बॉल पडलाय तिथं. डुगू ए डुगी चल. हे एक इथं बसलंय हवा घेते, आणि एक इथं झोपलंय. आता तुम्हाला मी दाखवते आमच्या घरातली परिस्थिती. आणि ही जण काय ग, युवा ना, इवा 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 हाय. इवा पाणी पिऊन इथं आराम चाललाय तिचा. ती खिडकीत नाही बसत, तिला भीती लागते. वाटते ना बापू तुला भीती. आणि हिथं काय नाही, हिथं एकदम तिकडं काय करा ते आम्हाला काय घेणे. हिथं पिझ्झा तर घरी बनवलाय. कसलं बनवलंय बापू वहिनीने, छान. काय बाबा आता उद्या काय बनवायचं सांग बरं माणसांना. नाही ना अजून बाकी ग. सँडविच कुठं बनवले, आज बनवायचं की अजून. ठीक आहे. तर इथं पिझ्झा बनवायचं काम चाललंय आमच्या प्रतुक्षाचं. ज्ञानेश्वरी दोघीजणी गेल्या होत्या बारामतीला. ज्ञानूला कपडे पण आणलेत इथं, तुम्हाला दाखवतो आम्ही नंतर ना. इथं कांदा, टॅमॅटो, शिमला मिरची, परत ना काय ग पाय काय काय चिरले ती सँडविचला चिरले सगळं. आणि बाळा ह्या गॅस चालू करून, शेगडी चालू करून, हे कचरा टाकायसाठी आणलेलं आहे तीच पप्पांनी. आणि हे प्रतुक्षाला आमच्या लय आवडतं मैत्रिणींना असलं काही पण करायला. माझ्या शरीरामध्ये सगळे हे ठसून ठसून भरलेलं आहे. काय ग मम्मी, ठसून ठसून भरले शरीरात, काय नाही अजिबात. आणि बटाट्याची भाजी पण आहे, चपाती पण आहे, आणि पिझ्झा पण बनवलाय प्रतुक्षाने. आणि हो का ही शोनूला इकडं आलं, मी इथं आले, हे पण आलं आणि हे पण आलं खिडकीतनं उठून. शोना अहो गिना ए गिना उठ चल. गिना रुसलाय ह्याच्यासाठी की त्यांना पप्पांना फोन केला. गणेशचं डोकं दुखतंय, पण गणेश 10-15 दिवस झाले इथनं गेला होता कविताच्या ह्यांच्या घरी. त्याला ती म्हणत होतं तू जाऊ नको, फिरू नको, उन्हात पाहू नको. तरी ती पवायला गेलता, आणि ज्यावेळेस त्याला दुखायला लागलं त्यावेळेस तो घरी आलेला आहे. त्यामुळे ती वैतागल्यात इथं, बाकी काय नाही. आणि चल पटकन खायला, नाही खाल्लं. हां करा. आता वाजलेत 9:15, आणि मला ना मसाले पॅकिंग करायचे, चिटकवायचं ते. तर किती तुम्हाला दाखवते, भरून ठेवलेले हे वडे. आता हे जाताना थोड्या वेळाने घरात न्यायचे. हे बघू शकता, हे असे नाजूक केलेत बायकांनी, हो का. जसं उरकन तसं बनवतात.
एक 4-5 जणी आहेत बनवायला. आणि मी आता मस्तपैकी ब्लँडचं दार उघडते. आणि इथं मसाले पॅकिंग करायला बसते. हे असं चिटकवायचं. आता ही सांडगी अशी इतके बनवून झाले, कारण का 5-6 बायका लावल्यात इथं. कारण का एवढाच महिना आहे ना, ह्या महिन्यातलं सांडगं आहेत ना छान दिसतात आणि वाळतात बी. हा मसाला तिथला सगळा संपलाय, तुम्ही बघू शकता. ती आहे काश्मीरी मिरची पावडर ही, आणि ती आहे तिखटाची. हे असं आता आम्ही हुशार झालोय, शिकलोय जास्त जास्त बनवायला. इथं लाईट गेली होती मग अशी, त्याच्यामुळे मिरची पावडर चाळायची ठेवली. आता हिला नाही चाळत, आता ही एवढं फक्त पॅकिंग करते. मी सँडविच बनवलंय, मम्मी तिकडे पॅकिंग करते. आता म्हणलं तिथं खाण्यापेक्षा ज्ञानू ज्ञानू चल चलो, आप थक गई होंगी, थोड़ा सा खा लो. पिज्जा खाया था ना, वो गिर गया होगा. वो एक पिज्जा खाया और हम इधर पैकिंग को आया. आणि खालचं ना तुम्हीच त्याच्यावर सामान ठेवलं होतं त्याच्यामुळे. पॅकिंग झाली मैत्रिणींनो, सगळी पॅकिंग. अजून उद्याच्याला इतकाच मसाला बनवायचा आहे. आता मे महिना असल्यामुळं आम्ही जरा जोराने कामाला लागलेलो आहे. होय पते, कड्या घातल्या त्याच्या. आपण मांजरांना खायला ठेवलं. लय काम करत तुम्ही मित्रांनो, वाटतं तसं नाही. तिकडून आल्यापासून दादाच्या घरला ना, तिथं तिकडं कोण नसतं, तिकडं सगळे पोरं असतात. तिकडं ती यश दादा दुकानाव तिकडं कोण नसतं. ते आरे नुसतं याडाच करतो. आमच्या नानीने किती छान मिरची भाजली मैत्रिणींनो, सुंदर सुंदर. आमच्या नानीला हे तर काम खपतं का नानी? होय बस ती कोळ बारीक करायची. मसाल्यासाठी मिरची भाजलेली आहे, आणि मी रात्री नानी सगळं पॅकिंग केलं. हा भाजते की मसाला तर करून घे, नाहीतर मग ती कर बाया म्हणतो त्या गव्हात ही झाली सुंडी. कुठल्या गावात? नाही मग काट कशी काय बाया म्हणतो नाही, मला म्हणतो ते सुंडी झाली जरा बनवा. अहो ज्वारी ह्या बाहेरच्या का? आता मलाच माहित नाही, ही बाहेरची ज्वारी ना, ती नवी या. मला नाही माहिती. मग ती वाळाय टाका येईन, बघू टाकू त्याला. कागद नाही की माझ्याकडं. तर मैत्रिणींनो, आम्ही हे सगळं मटेरियल असं भरलेलं आहे, बघू शकता. धना पावडर, सांडगे, मिरची पावडर, मसाला, लसूण चटणी, गरम मसाला, मिरची पावडर सगळं. आणि तिकडं काळा कांदा लसूण मसाला पलीकडे आहे तिकडं. तर हे असं एकंदरीत चाललंय. हां, इकडं ते कपाटात जागा राही ना ठेवायला. जागा ठेवायला म्हणूनच मी तिथं लावले. नाही त्याला ना आपण इकडं लावू, एका कडेला तो का तिथं वर कपाटावरती जागा करून एका साईडला तिथं. हां, आणि काश्मीरी मिरची पावडर त्याच्या शेजारी लावू. ही काश्मीरी ना, हो, मग ते त्याच्या शेजारी लावू. हिथंच लावायचं. एका साईड. हां, हे बाजूला काढून सामान तिथं. काय केलं मग? ते बटन मग सापडलं. पण सेम कसं काय मी दिसतो? आमच्या जत्रेत हरवली. दीदीला अर्ध्या भाकरी आणली, दीदीला चितकूर भाकरी आणली, कोण अर्ध्या भाकरी आणली. हा, मला नाही तेवढं कुणी आणलं. आणण्याला म्हणलं ठीक आहे या. का गं? आणल्या काय वाटत नाही का आपल्या? नाही वाटतं का ती माझा भाव आहे. दोघांना पण आणलंय का? अगं अण्णाचा लहानपणापासूनचे फोटो आहेत तुझे. डायरेक्ट 2 वर्ष झाला फोटो. नाही, 1.5. मी 1 वर्षाची होती ना तेव्हापासून माझा फोटो. मग तू सामान्याची होती ना तेव्हा तुला आणली होती. नव्हती. गणेशला तुला अहो ते काय झालं त्यावेळेस फोटोग्राफर त्यांना मग अर्धी भाकरी दिली आणि नवीन घेतली. नाही, त्यावेळेस फोटोग्राफर अहो तिथं फोटो काढायला त्यावेळेस फोटोग्राफर सापडत नव्हतं, फोन पण नव्हतं. आणण्याच्या टायमिंगला फोटोग्राफर होता आणि कॅमेरा बी सापडत होता. ते जरा पोहायला पुत्र होता ना घरातला, वंशाचा दिवा आहे ग. वंशाचा दिवा. काढलं फोटो.
तो आपला देवा काय आपला देवा डेंजर आहे. देवा डायरेक्ट 15 दिवस करणं गायब झाला. 15 दिवस गेला त्याला वाटलं न्यायला येईन बाबा तिथंच राहा म्हणलं. शेवटी कंटाळून आलाय. तिथल्यांनी 2-3 दिवस लाड केला असेल परत लागली त्याला जागा दाखवाय त्याची बरोबर. मम्मीने सांगितलं होतं त्याने फक्त हा नसण्यागत करायचं म्हणून. ठरवलेलं आम्ही आहे ना. साबण नाही. अरे हे भांड्याचा पाळा घरात नाही. खाल्लं का मम्मी? माझा कंबर अक्षरशः गायला दिवहिणीचं कंबार पण घ्यायला आलं. अजून ऑर्डर घ्यायच्यात इथे. आज सुट्टी काढली. एकत का नाही म्हणून माणसांनी आज रविवार आहे.